मनोज रांगे पाटील यांनी नामदेव शास्त्रींवर निशाणा साधला। नामदेव शास्त्रींना जे बोलायचं होतं ते बोलून गेले आणि जातीवादाचा नवा अंक देऊन गेले असं रांगेंनी म्हटलंय। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींचं नामदेव शास्त्री समर्थन करत असल्याचा आरोपही रांगे पाटलांनी केला। ज्याला बोलायचं होतं ते बोलून गेले, नवीन जातीवादाचा अंक करणारे करून गेले। आता काय ते बोलायचं बोलून गेले तर आता काय होणार आहे? आलं काय आणि गेलं ते आता त्यांच्या कुटुंबाचा विषय, आपण काय बोलू नाही देशमुख। त्याच्यामुळे आपण आपलं बघावं, दुसऱ्याकडं काही गरज नाही। विनाकारण काही नसून दुखून बघायची काही गरज नाही। ज्यावेळेस आपण आदर करतो महंतांचा, धौम्यगडाच्या, भगवानगडाच्या, आपण जो आदर करतो तो आमच्या मनात कायम राहावा त्यांच्याबद्दल। त्याच्यामुळे उगाच डवचू नाही इकडची तिकडं स्वतःचं चूक झाकवायसाठी। झालंय तुमच्याकडून, मान्य करावं, झालंय बोललाय तुम्ही की खून करणाऱ्यांचं समर्थन झालेलं आहे। एक प्रकारची एक समूह एका बाजूनं वेगळ्या मार्गाने नेण्याची भाषा सुद्धा झालेली। पण एक झालं बाबा, या धनंजय मुंडेच्या टोळीमुळं चौथा अंक बघायला मिळाला जातीवादाचा। ही चौथा अंक, कारण आरोपीच्या बाजूनं कधी मोर्चे झालेले नाहीत, त्यांनी काढायला लावले, खंडाण्या गोळा करायला लावणं, सत्तेसाठी अमकं तमकं खुनं करणं, छेडछाडी करणं, ही जातीवादाचं जे अंक आहे ही भयंकर आहे आरोपीच्या बाजूने उभा राहण्याचा। आता हे चौथा अंक। पाहूयात पुढची बातमी। महानुभाव पंथांच्या प्रमुख स्थळांचा विकास करणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं आहे। तर परधर्मीयांनी केलेल्या अतिक्रमणावर चर्चेतून मार्ग काढणार, अनेक ठिकाणी असलेले अतिक्रमण हटवणार असंही फडणवीस म्हणाले। या 5 वर्षाच्या काळामध्ये जेवढे प्रमुख स्थानं आपल्या महानुभाव पंथाचे आहेत त्या सगळ्या स्थानांचा विकास करण्याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे आणि त्याचं काम आपण निश्चितपणे पूर्ण करू। अनेक ठिकाणी अतिक्रमण आहेत ती आपल्याला काढायची आहेत। आजही काही परधर्मीयांनी त्याच्यावर अतिक्रमण करून ठेवलेलं आहे। प्रयत्नपूर्वक शेवटी चर्चेतनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करू किंवा मग त्याच्यामध्ये जे काही कायदेशीर कारवाया करायच्या आहेत त्या कायदेशीर कारवाया करू। पण कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे काही चांगलं काम आपण सगळे लोक करतात याच्या पाठीशी अतिशय ताकदीनं उभं राहण्याचं काम हे राज्य सरकार करेल। त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज।